हाय फ्रेंड, नमस्कार. बघा किती अंधार पडलाय. बघा आम्ही अजून शेळ्या राखतो. बघा एवढ्या उशीरपर्यंत आम्ही शेळ्या राखतो का तर 4 वाजता सोडतो. त्याच्यामुळं बघा बघा शेळ्या कशा खायला लागल्या आमच्या. दिसते का बघा, दिवस मावळतानाच लय मन लावून खाते त्या. 4 वाजता सोडले तर पळते त्या आणि आता जसं जसं घरी जायचं टाईम येईल तसं बघा कशा फास्ट खाते त्या. बघा इकडे टमाटे लावले, तिकडं आलोय आता. दरवर्षीकडे येतोय, 2-4 दिवस झालं. बघा ह्यातली ही भाजी काढली होती काल. बघा बघा किती अंधार झालाय. बघा अजून आमच्या शेळ्या दिसते त्या का बघा, दिसत नाही त्या ना. बापरे, बघा लय अंधार पडलाय ग. बघा इतका अंधार पडलाय तरी शेळ्या अजून बघा दिसत नाही. त्या शेळ्या दिसते त्या का हो? मला तर दिसत नाही. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला पण दिसत नाही. नुसतं आभाळच दिसतंय तेवढं. तुम्ही सुद्धा अंधक दिसता बघा. बघा अजून खाते तेच. बघा आता घरी जायचं अजून गाई घ्यायचे वाटेन जातात. तिथं झाडात गाई बांधली आहो. मोबाईलला लाईट लागते ना, लाईट लावूनच सोडावं चुकाट्याचं. बघा ही बघा आता तुम्हाला टमाटे झाड दिसते ती का बघा. ही टमाट्याची इथंच आलो. बघा तिथं लाईट आहे, देवावरची लाईट आहे, शिखरावरची, त्याच्यामुळे दिसतंय तुम्हाला. इतक्या लांब आहे बघा देव आमचा. त्याची दिवाळी 3 दिवस यात्रा असते. बघा इतका अंधार आहे. मग काय करावं, शेळ्या उशीरपर्यंत राखतोय आम्ही. जायचं काय, गाईला घेतो का? लाईट लावून बघा तिथं झुडपाच्या ह्याच्यात लाईट लावून मग तिथं दावं सोडा. शिळेला तिथल्या हे इकडं का मोबाईलची बॅटरी लावून तिला हे करा गे. ती पिल्याची शिळी सारखी पळायला लागली घरला. बसले काय गणू दगडावर बसलाय की, कटाळाय चालून लय लांब आल्या. आता त्याला सोडलंय ना, 2 महिन्याचं झालंय. एक त्याला सोडलंय आता, त्याच्यामुळे संग बघा काय सुद्धा दिसत नाही. नुसता अंधार दिसायला लागलाय. हा काय झालंय, सुटते का मी येऊ?